जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांसाठी आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ संकेत घेऊन येत आहे. अनेक वर्षांपासून मनामध्ये असलेल्या इच्छा, अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि सतत केलेले प्रयत्न आता योग्य दिशेने फळ देण्यास सुरुवात करू शकतात. स्वामींच्या कृपेने आत्मविश्वास वाढेल आणि जीवनातील नवीन ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा काळ स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याचा आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नातेसंबंध आणि मजबूत होतील नाती आणि जुन्या गैरसमजुती दूर करण्यासाठी योग्य संधी मिळू शकते. ज्यांनी मनापासून मेहनत घेतली आहे त्यांना त्यांच्या कार्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळू शकतात. नवीन योजना, नवीन संधी आणि नवीन ओळखी तुमच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देऊ शकतात. स्वामींच्या नामस्मरणामुळे मनातील चिंता कमी होईल आणि आध्यात्मिक शक्ती वाढेल. कोणताही निर्णय घेताना संयम, विवेक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप आवश्यक आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग केल्यास प्रगतीचा मार्ग अधिक सुखकर होऊ शकतो. श्रद्धा आणि परिश्रम यांच्या जोरावर अनेक चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता निर्माण होईल. हा व्हिडिओ सामान्य आध्यात्मिक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव आणि परिस्थिती वेगवेगळे असू शकतात. स्वामींवर विश्वास ठेवा, सत्कर्म करा आणि सकारात्मकतेने पुढे जात राहा. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक दिवसांपासून अडथळ्यांमुळे थांबलेली काही कामे पुन्हा वेग घेऊ शकतात. स्वामींच्या कृपेने योग्य मार्गदर्शन मिळेल आणि मनातील संभ्रम हळूहळू दूर होण्यास मदत होईल. प्रत्येक संकटामध्ये संधी शोधण्याची वृत्ती तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. आर्थिक बाबतीत संयम आणि नियोजन महत्त्वाचं राहील. अनावश्यक खर्च टाळून भविष्यासाठी योग्य बचत करण्याचा विचार करावा. मेहनतीच्या जोरावर नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि लहान सदस्यांचे सहकार्य यामुळे मन प्रसन्न राहील. काही शुभ कार्यांचे नियोजन होण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा कायम ठेवणं आवश्यक आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे मानसिक शांतता आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होईल. दररोज काही वेळ प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक विचारांसाठी दिल्यास मन अधिक स्थिर राहू शकते. जीवनात येणाऱ्या प्रत्येक बदलाला धैर्याने स्वीकारा, कारण प्रत्येक नवीन सुरुवात आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरू शकते. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ सामान्य आध्यात्मिक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा, चांगली कर्मे करा आणि आत्मविश्वासाने आपल्या देहाकडे वाटचाल करत राहा. सिंह राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ आत्मपरीक्षण आणि नव्या संकल्पांचा ठरू शकतो. गेल्या अनेक वर्षात घेतलेल्या अनुभवांचा लाभ आता योग्य ठिकाणी होण्याची शक्यता आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मनातील नकारात्मक विचार दूर होऊन आत्मविश्वासात वाढ जाणवू शकते. जे काम अशक्य वाटत होते त्यामध्ये आशेचा किरण दिसू लागेल. मित्रपरिवार आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे लोकांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्यांचा सकारात्मक फायदा मिळू शकतो. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं आणि कोणत्याही गोष्टीत अति घाई न करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
स्वामींचा नामाचा जप करायचा आहे आणि सत्कर्म यामुळे मनाला समाधान मिळेल. नामस्मरण करायचं आहे, अन्नदान करायचं आहे. दानधर्म, सेवा आणि इतरांना मदत करण्याची भावना तुमच्या जीवनात अधिक आनंद निर्माण करू शकते. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर जीवनातील अनेक कठीण प्रसंग सहज पार करता येऊ शकतात. स्वामींची कृपा सदैव आपल्या कर्मांवर आणि सकारात्मक विचारांवर अवलंबून असते. हा काळ नवीन आशा, नवीन संधी आणि सकारात्मक बदलांचे संकेत देणारा ठरू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण कधीही सोडू नका. प्रिय सिंह राशीच्या भक्तांनो, जीवनामध्ये येणारा प्रत्येक बदल हा नवीन शिकवण आणि नवीन संधी घेऊन येत असतो. स्वामी समर्थांच्या कृपेने मनामध्ये श्रद्धा, धैर्य आणि सकारात्मकता कायम राहिली तर कोणतेही संकट मोठे वाटत नाही. 12 वर्षानंतर येणारा हा विशेष काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, प्रगती आणि आनंदाचे नवे दरवाजे उघडू शकतो. कुटुंबातील ऐक्य, आर्थिक नियोजन आणि आध्यात्मिक साधना यांना प्राधान्य दिल्यास जीवन अधिक सुंदर आणि संतुलित होऊ शकते. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणे हेच खरे यशाचे रहस्य आहे. स्वामींच्या आशीर्वादाने योग्य वेळी योग्य मार्ग मिळतो अशी श्रद्धा मनामध्ये दृढ ठेवा. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचे स्मरण करा. ज्येष्ठांचा आदर करा आणि गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. चांगले कर्म आणि सकारात्मक विचार हेच खरे भाग्य बदलण्याचे साधन आहे. स्वामींची कृपा सदैव आपल्या भक्तांवर राहो हीच प्रार्थना. ही माहिती सामान्य आध्यात्मिक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव आणि परिस्थिती वेगवेगळे असू शकतात. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या आधाराने जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आत्मपरीक्षण आणि नव्या संकल्पांचा ठरू शकतो. गेल्या अनेक वर्षात घेतलेल्या अनुभवांचा लाभ आता योग्य ठिकाणी होण्याची शक्यता आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मनातील नकारात्मक विचार दूर होऊन आत्मविश्वास वाढू शकतो. जे काम अशक्य वाटत होते त्यामध्ये आशेचा किरण दिसू शकतो. मित्रपरिवार आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे लोकांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्यांचा सकारात्मक फायदा मिळून येईल. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नामस्मरण रोजची रोज करा. नामस्मरण केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. नियमाची पाळणूक करा. नियमांचे उल्लंघन करू नका. व्हेजिटेरियन बना. नामस्मरण करत राहा, सेवा करत राहा. तुम्हाला कधीच काही जीवनामध्ये कमी पडणार नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.